नमस्कार मित्रांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या आजच्या भागात नेमकं काय घडलं त्याचा हा सलग आणि सविस्तर आढावा. तर आजच्या भागात सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की मंजिरी रुद्रकेतूला खुर्चीला बांधून ठेवत असते. काहीतरी मंत्र म्हणून ती रुद्रकेतूला तिथेच गायब करते, पण तो तिथून हललेला नसतो. तेवढ्यात तिथे अंबिका येते. मंजिरी अंबिकाकडे बघते तेव्हा अंबिका तिला थेट विचारते, मंजिरी, रुद्रकेतूचा मृतदेह तुझ्याकडेच आहे हे मला चांगलं माहिती आहे. यावर मंजिरी नाटक करत बोलते, काय बोलतेस अंबिका? कोण रुद्रकेतू? आणि माझ्याकडे काही नाही आहे. पण अंबिका तिला थांबवत स्पष्ट विचारते, नाटक करू नकोस, तुझ्याकडेच आहे. हे ऐकून मंजिरीला हसायला लागते आणि म्हणते, नाटक नाटक माणसं करतात ग. रुद्रकेतूचा मृतदेह माझ्याकडे आहे, म्हणजे होता, पण तो आता तर मी नष्ट केला आहे. मंजिरीचं हे ऐकून अंबिकाला मनात विचार करते की मंजिरी खूपच जास्त करते, हिला आता घाबरवायला हवं. मग अंबिका हसून मंजिरीला म्हणते, मंजिरी, मला वाटलं होतं तू धूर्त आहेस, पण तू तर मूर्ख निघालीस ग. रुद्रकेतूचा मृतदेह ती केवळ एक अफवा होती, एक आभास होता. कदाचित तो आता नष्टही झाला असेल. हे ऐकून मंजिरी मिश्किलपणे गायब असलेल्या रुद्रकेतूकडे बघून हसते आणि अंबिकाला उत्तर देते, अंबिका, एक गोष्ट लक्षात ठेव, तू पण एक आत्माच आहेस. कळलं ना? रुद्रकेतूचा मृतदेह मी नष्ट केला आहे. हवं तर तू 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 माझा एक निरोप मीराला देऊ शकतेस. मी तिला समोरासमोर बोलणारच होते, पण तू तिला आठवण करून दे की अमावस्या जवळ आली आहे. त्यामुळे आता फालतूचे विचार करणं बंद कर आणि विसरू नका, वेदा अजूनही तुमच्याकडे आलेली नाही आहे. इकडे अंबिका लगेच मीराकडे येते आणि तिला सांगते की मीरा, मंजिरीने रुद्रकेतूचा मृतदेह कुठेतरी लपवला आहे, नष्ट नाही केला. तिने अजून काहीतरी रचलं आहे. यावर मीरा विचारते, ताई, मग तिला थांबवण्याचं काही कारणच नाही ना? अंबिका उत्तर देते, हो, पण तिने देह नष्ट केला नाही याचा काही पुरावाही नाही आहे. मीरा त्यावर म्हणते, पण तो तसाच ठेवला याचा तरी कुठे पुरावा आहे? अंबिका पुढे बोलते की हो, याचा पुरावा नाही, पण जर तिने देह खरोखर नष्ट केला असता तर आपल्याला काहीतरी दिसलं असतं किंवा जाणवलं असतं. मीरा काळजीने म्हणते की ताई, आपल्याला फक्त वाटतं म्हणून आपण थांबून राहू नाही शकत. आपण फक्त अंदाज बांधत राहिलो ना तर सगळं आपल्या हातातून निसटून जाईल. अंबिका विचारते, मग तुझं काय म्हणणं आहे? त्यावर मीरा बोलते की ताई, मला असं वाटतं की आपण सगळ्या शक्यता समोर ठेवायला हव्यात. जर तिने देह नष्ट केला नसेल तर आपल्यासाठी चांगलंच आहे, आणि केलाही असेल तर पुढे काय करायचं हे आपल्याला आत्ताच ठरवावं लागेल. तेवढं तिथे अथर्व येतो आणि मीराला शोधत असल्याचं सांगतो. मीरा त्याला विचारते तेव्हा अथर्व विचारतो की मीरा, कुठे होतीस? मी तुला केव्हाचं शोधतोय. त्यावर मीरा म्हणते, मी सगळं सांगते, पण तुम्ही कुठे होता? मी फोनही केला तुम्हाला. तेव्हा अथर्व सांगतो, मी घराचा लेआउट आणि नकाशा चेक करत होतो. घराच्या बाजूला एक कुंड होतं, जे रिनोव्हेशनच्या वेळी बुजवलं गेलं होतं. कदाचित हीच ती सिक्रेट जागा असावी जी आपण शोधतोय. त्या पाण्याच्या कुंडाखाली नक्कीच काहीतरी आहे आणि आपले बाबा तिकडेच आहेत, असं लगेच अंबिका मीराला सांगते. आणि त्यांना शोधणं हीच आपली नियती आहे असंही ती बोलते. दुसरीकडे मंजिरी रुद्रकेतूला बांधून ठेवत असते, त्याची पायही बांधते. ती त्याच्या कानाखाली जोरजोरात मारून चिडून बोलते, तुझ्यामुळे माझा वेळ वाया जातोय. काय काय करावं लागतंय, पूर्ण दिवस द्यावा लागतोय. तू माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा काटा आहेस आणि मेल्यानंतरही पिच्छा सोडत नाही आहेस. इकडे अथर्व, मीरा आणि अंबिका त्या घराच्या दिशेने त्या आउटहाऊस आडगळीच्या खोलीत जातात. अथर्व म्हणतो, मीरा, इथे तर काहीच दिसत नाही, फक्त हा एक पेटारा बाकी आहे, याला बाजू करून बघूया. अथर्व वस्तू बाजूला करू लागतो. तेव्हा अंबिका मीराला बोलते, मीरा, या सगळ्यात आपला खूप वेळ वाया जातोय अगं. मी हे सगळं चुटकीसरशी करू शकते, पण अथर्व समोर माझी शक्ती वापरू शकत नाही. अथर्व आणि मीरा तो पेटारा बाजूला करतात, पण तिथे फरशीवर काहीच दिसत नाही. अथर्व हताश होऊन म्हणतो, इथे काहीच नाही आहे, निव्वळ फरशी आहे. मीराही निराश होऊन चला जाऊया म्हणते, पण तेवढ्यात अंबिकाचे लक्ष त्या फरशीकडे पडतं. त्या फरशीवर काहीतरी लाईट ब्लिंक होत असते, काहीतरी चमकत असतं. अंबिका मीराला थांबवते आणि बोलते की मीरा थांब, तिथे काहीतरी चमकतंय, तिथे खणून पाहावं लागेल, अथर्वला थांबायला सांग. मीरा अथर्वला थांबून म्हणते की आपण इथे आलोच आहोत तर जरा खणून बघूया ना, नंतर नको वाटायला की आपण प्रयत्न केला नाही. अथर्व बोलतो की ठीक आहे. अथर्व कुदळ आणि फावडे घेतो. अंबिकाच्या सांगण्यावरून मीरा अथर्वला थोडं पुढे खणायला सांगते. अथर्व तिथे खणायला सुरुवात करतो. तिथे त्या जागेला चीर पडते आणि तिथून प्रकाश बाहेर यायला लागतो. त्याचवेळी मंजिरी रुद्रकेतूकडे बघून चिडचिड करत असते. सगळ्यात आधी तुला दादासाहेबांसारखा दिसणारा हा चेहरा, कधी उठून उभा राहशील काय माहिती. याचा देह नष्ट झाला असता तर सगळा विषय संपला असता. आता पुढे काय काय वाढून ठेवलं आहे कोणास ठाऊक.
तिथे खणत असताना अथर्वला काहीतरी कडक लागतं. तो म्हणतो की मीरा इथे काहीतरी आहे. अंबिका आणि मीरा आशेने पुढे येतात. तिथे एक मोठा दगड असतो. अंबिका मीराला सांगते, मीरा हा दगड आपल्याला मंजिरीच्या त्या गुहेपर्यंत जाण्याचा रस्ता दाखवू शकते. हा त्याचा दरवाजा असू शकतो. अथर्वला हा दगड बाजू करायला सांग. मीराच्या सांगण्यावरून अथर्व कसाबसा तो दगड उचलतो. दगड बाजूला ठेवतो. दगड सरकवताच तिथे एक भुयारी रस्ता सापडतो. मीरा आणि अंबिका खूप खुश होतात. अंबिका म्हणते, या भुयारीच्या आत जावं लागेल, पण तुम्हा दोघांपैकी कोणाला तरी जावं लागेल, कारण मी पाताळात जाऊ शकत नाही अगं. अथर्व म्हणतो, मंजिरीच्या सिक्रेट ठिकाणी जाणारा हा रस्ता असावा, पण ही वाट खूप लहान आहे, आपण आत जाऊ शकत नाही. मीरा म्हणते, अजून थोडं खणूया, भुयाराचं तोंड मोठं झालं की जाता येईल. पण अथर्व तिला थांबवतो आणि सांगतो, अजून खणलं तर हा पूर्ण स्ट्रक्चर वीक पडेल आणि ही भिंत पडू शकते. आपण घाईत निर्णय नको घ्यायला, शांतपणे विचार करू. तोवर ही जागा लपवून ठेवावी लागेल. मी घमेलं घेऊन येतो. अथर्व गेल्यावर मीरा आणि अंबिका भुयाराच्या तोंडाशी उभं राहून बाबा बाबा असा आवाज देतात. खाली भुयारी मार्गात झोपलेला शिवनाथ अचानक उठतो आणि आवाज ऐकतो. दरम्यान वेदा आणि अनन्या आईस्क्रीम घेऊन येतात. मीरा आणि अथर्व वेदाकडे बघून हसतात. अथर्व आणि मीरा येऊन लागतात. शिवनाथला त्यांचा आवाज येतो, पण त्यांना असं वाटतं की बाबा नाही आहे तिथे, म्हणून ते दोघं निघून येतात. पण वेदाकडे अथर्व आणि मीरा बघतात. वेदा चिडून लगेच बोलते, आत्या तूच बघ, बाबाला माझी काळजीच नाही, याला फक्त हिच्यासोबत फिरायचं असतं. मला प्रिन्सेस म्हणतो, पण माझ्याशी खेळतही नाही. मीरा आणि अंबिका तिला समजवण्याचा अंबिका लगेच बोलते की वेदा, मीराही बोलते की वेदा. पण वेदा रागाने मीराकडे बघते आणि बोलते की बाबांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे ना, मला तुमचं काही ऐकायचं नाही आहे. अथर्व चिडून म्हणतो की वेदा काय बोलतेस तू, मॅनर्स नाहीत का तुला. मीरा अथर्वला शांत करण्याचा प्रयत्न करते, पण वेदा आणखी चिडते. अनन्या वेदाला समजावत झोपायला घेऊन जाऊ लागते, पण वेदा जाते जाते म्हणते, मी झोपते, पण तरीही बाबा या बाईचं ऐकणार. ही सांगेल तेव्हा तो डे नाईट बाहेर जाणार. अथर्व प्रचंड चिडून ओरडतो, ही बाई काय लावलेस तू. अगं आई ती तुझी आणि माझी बायको आहे. वेदा बोलते की अच्छा, मग मी कोण आहे तुझी. मग मग अथर्व म्हणतो की तू माझी मुलगी आहेस वेदा. तेव्हा वेदा बोलते की मग प्रूव्ह कर. मी माझ्या रूममध्ये झोपायला चालले. तुला जर वाटत असेल मी तुझी मुलगी, तर तू माझ्यासोबत माझ्या रूममध्ये झोपायला चल. वेदा निघून गेल्यावर अथर्व मीराकडे बघून नाराज होतो. मीरा त्याला समजवते, वेदाचे बाबा तुम्ही तिच्यासोबत जा, तिला तुमची गरज आहे. आपल्यासाठी वेदा महत्त्वाची आहे. ती जे बोलते ते तिच्या मनातलं नाही आहे. अथर्व नाईलाजाने बोलतो की ठीक आहे. अथर्व गेल्यावर मीरा रडत अंबिकाला म्हणते, ताई हा कसला आलाय त्याग. खरा त्याग तर तो आहे जो मंजिरीने मला करायला सांगितला आहे. अंबिका तिला तात्काळ ओरडते, गप्प बस मीरा, तो विचार डोक्यातून काढून टाक, तसं काही घडणार नाही. स्वतःचा आणि स्वतःच्या बाळाचा जीव घ्यायला वेळ लागले का तुला. आपण बाळाला जन्म आयुष्य देण्यासाठी देतो, जीव घेण्यासाठी नाही. मीरा रडत विचारते, ताई आजी वेदाच्या बाबतीत आपल्याला का मदत करत नाही गं. शेवटी मंजिरीच्या खोलीत वेगळंच दृश्य दिसतं. मंजिरी रुद्रकेतूवर पहारा देत असते, पण तिला खूप झोप येत असते. ती तोंडावर पाणी मारते आणि स्वतःशीच म्हणते, माणसांची झोप तोंडावर पाणी मारलं तरी जात नाही. पण मंजिरी तुला या झोपेचा त्याग करावा लागेल. रुद्रकेतू तुझा देह जपण्यासाठी काही झालं तरी मी डोळे मिटणार नाही. तेवढ्यात अचानक त्या खोलीत विजा चमकायला लागतात आणि मंजिरीवर एक विचित्र प्रकाश पडतो. मंजिरीला खूप गुंगी यायला लागते. ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते. हे काय होतंय, मला झोप येऊन चालणार नाही. पण तिला स्वतःवरचा ताबा ती गमावते आणि अचानक खाली कोसळून पार बेशुद्ध पडते. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.